हिंगोलीच्या वसमत नगरपालिका निवडणुकीत प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने वसमत नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा अब्दुल हाफिज आणि तुतारी या उमेदवारांच्यासाठी आढावा बैठकीला उपस्थित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नांदेडचे खासदार चव्हाण यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करून आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि उमेदवार यांना मार्गदर्शन केले। महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आले पाहिजेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आज वसमत या ठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणूक लढत आहे। सर्वांनी सोबत राहून निवडणूक लढावी आणि ती विश्वास, विचार आणि विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून लढावी। भारतीय जनता पक्ष दंडेलशाही, मुजोरी च्या माध्यमातून निवडणुका लढत आहे, वारेमाप पैसा खर्च करत आहे आणि अशा वेळेस लोकशाही वाचवण्याचं एक महत्त्वाचं काम हे सर्व संविधानवाद्यांना करायचं आहे। हे देखील आव्हान त्यांना आजच्या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलं। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।